हो सर ऑफिसमध्येच आहे. हो, त्यालाच इंटरोगेट करायला चाललंय. माहिती आहे सर, तो क्रिमिनल नाहीये. पण जन्मताच कोणी क्रिमिनल नसतो सर. नाईलाज, परिस्थिती, लोभ क्रिमिनल तयार करतात. पाहूया याला कोणी क्रिमिनल बनवलं. आता ही केस CID कडे नाही, क्राईम ब्रांच कडे सोपवण्यात आली. तुला तुझी बाजू मांडायची का? मी डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस राजे. बरंच ऐकलंय तुझ्याबद्दल, पण कधी वाटलं नव्हतं या परिस्थितीत भेट घडेल म्हणून. मी सुद्धा खूप ऐकलंय तुमच्याविषयी. ऐकलंय की फार कडक ऑफिसर आहात तुम्ही. तर मग तुला समजलं असेलच, मी तुला जराही ढील देणार नाही. कायदा सर्वांसाठी सारखाच असतो सर. जर मी गुन्हा केलाय तर शिक्षेला तेवढाच पात्र आहे जेवढा एखादा साधारण गुन्हेगार. विक्रांतला का मारलंस तू? त्याला मारण्यासाठी काही कारण नव्हतं माझ्याकडे. अच्छा, मग तू गोळी का झाडलीस? माहित नाही, बस सुटली. सुटली? सुटली म्हणजे ट्रिगरवर बोट ठेवून ट्रिगर दाबला होतास ना तू? मी फक्त त्याला घाबरवत होतो. घाबरवत होता? पण तू तिथे काय करायला गेला होतास? पोलीस त्याला कोर्टात घेऊन चालले होते. मी तिथे असण्याचं कारण समजण्यासाठी तुम्हाला सर माझा आणि विक्रांतचा इतिहास समजावा लागेल. बरीच वर्ष 36चा आकडा आहे आमचा. बऱ्याच वेळा तो माझ्या हाती लागता वाचला, पण यावेळी मी त्याला पकडला. जेवढा सांगितलं तेवढं. गुड. पुढची कन्साइनमेंट पुढच्या महिन्याच्या 5 तारखेला. ओके. पैसे गाडीत आहे. काय झालं तुला एवढा घाम का येतोय? ज्या शाळेत तुला ऍडमिशन मिळालं नव्हतं ना, त्या शाळेचा हेडमास्टर होतो. काय लपवतोयस? नाही, काहीच नाही. हो, असं आहे तर कोणी पाठवलं? CID ला बोलवलंयस तू? विक्रांतला दगा देणं खूप महागात पडेल तुला. आणि अशा प्रकारे यावेळी तू त्याच्यापर्यंत पोहोचलास. हो, पण नेहमीप्रमाणे यावेळी हे विक्रांतच्या नशिबात तुरुंगातील साखळ्या लिहिल्या नव्हत्या. कुप्रसिद्ध
गुन्हेगार विक्रांतने माफीचा साक्षीदार होण्याचा निर्णय घेतलाय. तो मकरंदच्या विरुद्ध न्यायालयात सगळे पुरावे देईल आणि त्याच्या बदल्यात न्यायालय त्यांची शिक्षा बऱ्याच अंशी माफ करेल. या गुन्हेगारांना पकडण्यासाठी आपण रात्रीचा दिवस करत असतो, आपला घाम आणि रक्त सांडतो, यासाठी की न्यायालयाने यांना पुन्हा गुन्हे करण्यासाठी सोडून द्यावं. आता न्यायालयाला दोष नको देऊ सगळी. तसंही मकरंदच्या विरुद्ध त्यांच्याकडे जास्त पुरावे नव्हतेच आणि आपलं काम गुन्हेगारांना पकडणं आहे, त्यांची शिक्षा ठरवणं नाही आहे. मग तुला काय वाटतं, याला सोडणं योग्य आहे? आता योग्य तर नाही आहे, पण आपण काय करू शकतो? हा, करू शकतो दया, बरंच काही करू शकतो. खूप मोठे मोठे गुन्हेगार पाहिले आहेत मी सर, पण हा विक्रांत काही औरच होता. दरवेळी काही ना काही करून वाचायचा. तर यावेळी त्याने यातून वाचणं तुला मान्य नव्हतं काय? हेच कारण आहे ना? बरोबर. म्हणून जेव्हा मला समजलं की या केसचा इन्चार्ज माझा जुना मित्र मधुकर, तेव्हा विक्रांतला भेटायचंय मला. फक्त 10 मिनिटं. अभिजित, तुला माहिती आहे की हे शक्य नाही आहे आणि हे कोणत्याही प्रोटोकॉल मध्ये बसत नाही. मी तुला परवानगी नाही देऊ शकत. परवानगी? ती आरती आठवते तुला? बीकॉम सेकंड इयरची स्टुडंट, कसं हाल हाल करून मारलेलं त्याने. कोणी परवानगी दिली त्याला असं करण्याची? आणि ती 10 वर्षांची म्हातारी महिला, जिला डोळ्याने दिसत नाही, तिचे हातपाय कापले होते. त्याने 8 वर्षांच्या मुलालाही. अभिजित, त्याची सगळी केस हिस्ट्री मला माहित आहे. मग तुला हेही माहित असेल की कोणत्याही तुरुंगात 15-20 दिवसांपेक्षा जास्त टिकत नाही हा विक्रांत. यार माझं, मी त्याला भेटणं अत्यावश्यक आहे. एक मुलगी किडनॅप झाली आहे, गेले 2 महिने मिळतच नाहीये. फक्त विक्रांतला माहितीये की ती कुठे आहे. एका मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. समज यार, फक्त 10 मिनिटं. ठीक आहे, पण फक्त आणि फक्त 10 मिनिटं. तर अशा प्रकारे तो विक्रांतच्या व्हॅन पर्यंत पोहोचलास. पण तुला तर फक्त त्या मुलीबद्दल माहिती हवी होती ना? हे सगळं कसं काय झालं? हे खरं आहे सर, मी फक्त मुलीबद्दल माहिती काढायला गेलो होतो. पण 5 मिनिटं वेळ देतोय. बुद्धीवर ताण दे आणि विचार करून सांग, आरवी कुठे आहे? आरवी? कोण आरवी? कुठली आरवी? मी कुठल्या आरवीला नाही ओळखत. तीच मुलगी जिला तू किडनॅप केला आहेस. ओ सॉरी, विसरलो होतो. कुठे ठेवलंय तिला? माहिती आहे अभिजित, गेल्या वेळी मी एका मुलीला किडनॅप केलं होतं. मग मी विसरलो. मग अचानक 2 महिन्यांनी मला आठवलं. मग जाऊन बघितलं तर तिचं शरीर खुर्चीला बांधलेलं होतं आणि तिच्या शरीरावर माशा घोंगावत होत्या. आणि आता आरवीचीही तीच अवस्था होणार आहे. असं काही होणार नाही. कुठं आहे आरवी? हा, आठवलं. माझ्या खिशात काढून घे. माय गॉड, ओ गॉड. मला तुझ्यासारख्या जबाबदार ऑफिसर कडून ही अपेक्षा नव्हती मधुकर. तुझ्या बंदोबस्तात हे झालं कसं? कसं? हाव? चूक मधुकरची नाही, माझी आहे. हे सगळं माझ्यामुळे झालंय. वाह वाह, काय एसीपी साहेब, मोठा अभिमान वाटत असेल तुम्हाला स्वतःचा. इतिहासात पहिल्यांदा एका सीआयडी ऑफिसरच्या हातून
खून झालाय आणि तोही एका माफीच्या साक्षीदाराचा. जयंत साहेब, तुम्हाला जे काही बोलायचं ते मला बोला. अपराध मी केलाय. तुझ्याशी नाही, एसीपी प्रद्युम्नशीच बोलणार. कारण जर सीआयडीचं नाक कापलं तर फायनली सगळी जबाबदारी प्रद्युम्नच्या खांद्यावरच येते. म्हणून तुझ्याशीच बोलेन मी. कसं झालं हे सगळं? माहित नाही सर हे कसं घडलं. मी तर फक्त त्याला गन दाखवून घाबरवत होतो. गोळी चालवण्याचा काही हेतू नव्हता सर. बरं 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 तर तू फक्त गन दाखवत होतास, आणि गन आपोआप चालली. तू सीआयडी ऑफिसर आहेस की कोणी नवशिक्या? आय मीन अमॅच्युअर शूटर? मी पहिला प्रश्न, तू तिथे का गेला होतास? तिथे कायदा आपलं काम करत असताना तुला कोणी सांगितलं होतं फाटक्यात पाय घालायला? जयंतजी प्लीज, तुम्ही ना जरा शांतपणे बोला. अभिजित एक सीआयडी ऑफिसर आहे, कोणी रस्त्यावरचा माणूस. हे बघ, अभिजित माझ्यासाठी निव्वळ आणि निव्वळ एक गुन्हेगार आहे, मकरंद सारखा. आता किती पैसे घेतलेस तू रे मकरंद कडून विक्रांतला मारण्यासाठी? जर तू एक वकील नसतास आणि मी एक सीआयडी ऑफिसर नसतो तर हा प्रश्न तुला खूप भारी पडला असता. ओ रिली? बघा 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 बघा, एसीपी प्रद्युम्न, याचा मास्तर बघा, खून करून उभा आहे आणि माझ्यासारख्या वकिलाला, सिनियर वकिलाला धमकी देतोय. असे चार्जेस लावेन ना, असे चार्जेस लावेन की 7 जन्म तुरुंगात बसून सडशील तू, टाचा खासत बसशील तू. मान्य करतो, गोळी झाडली मी सर. विक्रांतला मारून टाकलं, पण त्याला मारण्याचा हेतू नव्हता माझा. खून फक्त खून असतो अभिजित. मग हे तू काही असो, बरोबर की चुकीचा, काही फरक नाही पडत. न्यायालयात हे सगळं काम येणार नाही. हा प्रोसिक्युटर जयंत, मीडियावाले चिंधड्या उडवतील तुझ्या, चिंधड्या. या गुन्ह्याबद्दल शिक्षा भोगायला मी तयार आहे सर. पण जयंत आणि मीडिया माझ्यावर जे आरोप करतायत मकरंदशी हात मिळवणी करण्याचा, तो मी कधीच सहन नाही करू शकत. अभिजित, मग तर तुला कोणीही वाचवू शकत नाही. सगळे पुरावे आणि साक्ष अभिजितच्या विरोधात. म्हणजे काहीच आशा नाहीये का सर? कसली आशा द्या? अभिजितने स्वतः साक्ष दिली की गोळी त्यानेच झाडली. विक्रांतचा मृत्यू अभिजितच्या गोळीने नाही झाला बोस. म्हणजे हे की विक्रांतला गोळी लागली आहे अगदी फुफ्फुसांच्या खाली, आणि जेव्हा गोळी फुफ्फुसांच्या खाली लागते तेव्हा माणसाचा मृत्यू व्हायला 20 ते 30 मिनिटं लागतात. आणि विक्रांतचा मृत्यू ताबडतोब झाला. एक्झॅक्टली. म्हणूनच मी म्हणतोय की विक्रांतचा मृत्यू अभिजितच्या गोळीने नाही झाला. याचं काही दुसरंच कारण आहे. अजून काय कारण असू शकतं? त्या व्हॅनमध्ये ड्रायव्हर अभिजित आणि विक्रांत शिवाय अजून कोणी नव्हतं. एक गोळी चालली, तीही अभिजितच्या गनमधून. त्यावेळी व्हॅनच्या आत दुसरं कोणी नव्हतं, पण व्हॅनच्या बाहेर तर दुसरं कोणी असू शकतं. अभिजित, त्यावेळी गाडीच्या बाहेर कोणी होतं ज्यावेळेस गोळी चालली? नाही, ऍक्च्युली माहित नाही, कारण माझं सगळं लक्ष त्या विक्रांतकडे होतं. अभिजित, नीट आठवून सांग, गोळी झाडण्याच्या आधी काय घडलं होतं? काय विचित्र घडलं होतं का? काही? गोळी झाडण्याच्या आधी
मी विक्रांतशी बोलत होतो आणि हा अचानक व्हॅनला झटका लागला. गाडी हल्ली आणि विक्रांतही थोडा धडपडला. माझाही बॅलन्स गेला होता आणि गोळी चालली. एक मिनिट. झटका लागला? कशा प्रकारचा झटका? जसं रस्त्यावर एखादा खड्डा आला आणि पूर्ण व्हॅन हल्ली. पण इथे तर रस्ता अगदी चांगला दिसतोय. दूरवर एखादा स्पीड ब्रेकर पण नाहीये. स्मूथ आहे. इथे खड्डा कसं काय येऊ शकतो? हो साहेब, झटका लागला होता. माझी पूर्ण व्हॅन अशी उजव्या बाजूला चुकली होती. स्टिअरिंग आपोआप फिरलं? हो साहेब. हे कसं होऊ शकतं? आताही मलाही नाही कळलं की हे कसं झालं. मी व्हॅनला सावरण्याच्या आधीच मागून गोळी झाडण्याचा आवाज आला. स्टिअरिंग व्हीलचं आपोआप फिरणं, गोळी आपोआप चालणं, रस्त्यावर एखादा खड्डा पण नाही. शेवटी इथे नक्की झालं तरी काय? जरा पॉज कर. हे बघा, जेव्हा अपघात झाला तेव्हा एक काळी एसयूव्ही, ती काळी गाडी त्या व्हॅनच्या बाजूने पास झाली. म्हणजे सर, विक्रांतचा खुनी बहुतेक याच गाडीत असणार. हो, शक्यता आहे. सर, ही गाडी कुठेच थांबली नाही सर. ही सरळ सरळ निघून गेली आणि दुसऱ्या गोळीचा आवाजही आला नाही. अजून एक गोष्ट नोटीस केली तुम्ही सर्वांनी? 11:17 ती काळी गाडी पास झाली व्हॅनच्या बाजूने आणि एक्झॅक्टली 11:17 विक्रांतचं घड्याळही बंद पडलं. हो सर, अभिजितचं घड्याळ ही 11:17 बंद पडलं होतं. हो, ही दोन्ही घड्याळं एकाच वेळी बंद पडणं आणि या गाडीचं अगदी 11:17 तिकडनं पास होणं, हा योगायोग असू शकत नाही. नक्कीच सर, अगदी बरोबर बोललात तुम्ही. हा योगायोग असू शकत नाही. नक्कीच काही ना काहीतरी गुपित दडलंय त्या काळ्या रंगाच्या एसयूव्ही मध्ये, जे अभिजितला निरपराध सिद्ध करेल. सर, इथे या फुटेजमध्ये तर या गाडीचा नंबर दिसत नाहीये. या जागेपासून 5 किलोमीटर दूर एक टोल नाका आहे. तिथल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कदाचित या गाडीचे डिटेल्स मिळतील. हो, जर ती गाडी टोल नाक्यावरून गेलीच नाही तर इथे जवळपास कुठेतरी असली पाहिजे, याच परिसरामध्ये. सर, ही बघा, काळ्या रंगाची कार. ओ नो. फ्रेडी, जरा पुढे जाऊन चेक कर. सर, ही तीच काळी एसयूव्ही आहे, जाळण्यात आली. याचा अर्थ गाडीमध्ये नक्कीच असं काहीतरी होतं जे खुन्याला नष्ट करायचं होतं. सर, नाही नंबर प्लेट दिसली आणि नाही चेसी नंबर. गुन्हेगाराने सगळे पुरावे नष्ट केले. हो, फ्रेडी, एक काम कर, जरा जवळपास चौकशी कर. बघ इथे कोणी काय पाहिलंय का. अरे ऐक ना, या जळलेल्या गाडीविषयी काही सांगू शकतोस? माहित नाही साहेब. सर, हं? हे बघा, सीटच्या खाली हे डिव्हाइस सापडले. इलेक्ट्रिकल डिव्हाइस. हा साळुंखे, काय डिव्हाइस आहे, काही कळलं का? हो बॉस, कळलंय तर खरं, पण याला चांगल्या प्रकारे समजवण्यासाठी मला एक डेमो द्यावा लागेल तुम्हा सर्वांना. समजा की हा विक्रांत आहे
आणि आपल्याला याला मारायचंय. पण आपण ह्याच्या जवळ जाऊ शकत नाही. तर मग याला कसं मारायचं? कसं? डॉक्टर साळुंके, आम्हाला माहित असतं तर तुमच्याकडे का आलो असतो? प्लीज पुढे सांगाल? हो, सांगतो. तुम्ही थोडे मागे होता का प्लीज? थँक्यू. बघितलं तुम्ही? बॉस जवळ गेल्याशिवाय याला असं मारणं शक्य आहे. सी, हे तुम्ही केलं कसं सर? पूर्वी आम्हाला या डिव्हाइस बद्दल समजल्यावर आम्ही विक्रांतचे जुने मेडिकल रिपोर्ट्स मागवले जेलमधून. हा स्कॅन 2 महिन्यांपूर्वीचा आहे आणि हा स्कॅन आम्ही काल रात्री घेतलाय याच्या मृत्यूनंतर. अरे साळुंखे, या पहिल्या स्कॅन मध्ये एक छोटीशी वस्तू अडकली आहे तिथे त्याच्या डोक्यात. तीच वस्तू या 2 महिन्यानंतरच्या स्कॅन मध्ये शिफ्ट झालीये, हल्लीये, मागे आलीये. आणि ही छोटीशी वस्तू एक शार्पनेल आहे बॉस. म्हणजे गोळीचा लहानसा तुकडा. आणि मग तो शार्पनेल तिथून इथे शिफ्ट झाला, ज्यामुळे विक्रांतचा सबड्युरल हेमिटोमा म्हणजे मेंदूत रक्तस्राव झाल्याने मृत्यू झाला. पण हा शार्पनेल आपल्या जागेवरून हल्ला कसा? त्याच डिव्हाइसमुळे जो आपल्याला जळलेल्या गाडीतून मिळाला. तर गोळ्यांच्या तुकड्यांना हलवणारा डिव्हाइस आहे? फक्त गोळीच नाही दया, याने आणखीन बऱ्याच गोष्टी हलवल्या. जसं की विक्रांतच्या हातातील बेड्या, पोलीस व्हॅनचं स्टेअरिंग व्हील, दोघांच्या हातातील घड्याळांचे काटे, आणि एवढंच नाही, अभिजितची गन सुद्धा. म्हणजे लोखंडी वस्तू, म्हणजे जेवढ्या लोखंडाच्या वस्तू आहेत त्या हल्ल्या त्या डिव्हाइसमुळे. एक्झॅक्टली बॉस. आणि लोखंडाचा सर्वात मोठा प्रियकर आहे मॅग्नेट, चुंबक. बॉस, हे आहे ते चुंबक ज्याच्या मदतीने मी याला उडवलं. म्हणजे त्या काळ्या व्हॅनमध्ये ही एक शक्तिशाली लोहचुंबक होतं, ज्यामुळे पूर्णच्या पूर्ण व्हॅन डाव्या बाजूला झुकली आणि अभिजितची मेटलची गन तीही आपोआप चालली. हो, आणि विक्रांतच्या मेंदूत अडकलेला जो शार्पनेलचा तुकडा होता तोही शिफ्ट झाला. सर, एवढ्या प्लॅनिंगने तोच मारू शकतो ज्याला शार्पनेल बद्दल आधीपासूनच माहिती होतं. त्याचा जवळचा कोणीतरी. मकरंद. मकरंद म्हणजे अभिजित सर निर्दोष आहेत? नाही, अजिबात नाही. एवढ्या लवकर कोणत्याही निष्कर्षावर पोहोचणे योग्य नाही. मकरंदच्या विरुद्ध जोपर्यंत आपल्याला सबळ पुरावा मिळत नाही, कायद्याच्या नजरेत अभिजितच दोषी आहे. मकरंदच्या विरुद्ध पुरावे तर तोच देणार ना ज्याला विक्रांतच्या सेफ हाऊस बद्दल माहित होतं. नाहीतर मकरंदला कसं माहित की विक्रांत कोणत्या रस्त्याने कोर्टात पोहोचणार आहे? आणि विक्रांत बद्दल गुप्त माहिती फक्त मधुकर आणि त्याच्या बाकीच्या साथीदारांकडे होती. तुम्ही असा विचारही कसा करू शकता सर की आमच्यापैकी कोणी गद्दारी करेल? जेवढे प्रामाणिक तुम्ही आहात ना, तेवढेच प्रामाणिक आम्हीही आहोत. विक्रांतला कुठे आणि कोणत्या सेफ हाऊस मध्ये ठेवण्यात आलं होतं ते फक्त तुम्हाला माहित होतं, अजून कोणालाही नाही. हे खरं आहे ना? हो सर, माहित नव्हतं. एवढंच नाही तर आमच्या घरच्यांनाही माहित नव्हतं. तर मग आम्ही बाहेरच्यांवर का आरोप करू? बहुतेक पैशांसाठी कोणीतरी मकरंदला ही माहिती दिली असेल. प्लीज साहेब, आम्हीही पोलीस आहोत. प्राणपणाला आम्हीही लावतो. तुम्ही असं बस. इन्फॉर्मेशन कुठून तरी लीक झालीये मुरली. हो सर, मीही तोच विचार करतोय. त्या सेफ हाऊसमध्ये 24 तास सीसीटीव्ही कॅमेरे सुरू होते. प्रयत्न करूनही कुणी आत येऊ शकत नाही. काय म्हणालात तुम्ही? प्रयत्न करूनही बाहेरचा आत येऊ शकत नाही? हो सर. खोटं. बाहेरचा कोणीही आत आला नव्हता. काय? आय एम सॉरी सर.
ऍक्च्युली जयंतजी कधी कधी यायचे. हा, कधीतरी जयंत यायचे. येस सर. आणि कधीतरी जयंत कशासाठी यायचे? कारण कोणत्याही परिस्थितीत जयंत यांना मकरनला तुरुंगात पाठवायचं होतं. सर हा जयंतच तर गद्दार नाहीये ना. तसंही काही दिवसात रिटायर होणार होता. शेवटची केस होती त्याची. विचार केला असेल संन्यास घ्यायच्या आधी थोडे पैसे कमवून घेतो. सर खरंच या जयंतने भरपूर पैसा कमवला. आता 10 दिवसांपूर्वी याने पुण्यात 10 करोडचं फार्म हाऊस विकत घेतलं. काय? हो सर. हे त्या पार्टीचे फोटोग्राफ्स. एक मिनिट. माय गॉड, दया ओळखलंच याला? हो सर, हा तर जोगीच आहे, मकरनचा खास चेला. जोगी, मकरनचा खास चेला, आणि तोही जयंतच्या पार्टी. तू इथे कसा आणि माझ्या घरामध्ये घुसलाच कसा? गुन्हेगारांना त्यांच्या बेळातून बाहेर काढण्यासाठी बेळाच्या आत तर घुसावंच लागतं जयंत साहेब. गुन्हेगार गुन्हेगार मी आहे की तू आहेस? मी. पण हा फोटो वेगळीच कहाणी सांगतोय. नो, आय डोंट नो. मी नाही ओळखत याला. नाही ओळखत? कमाल आहे. खूप भाबडं बनायचं नाटक करत आहात जयंत साहेब. मकरंदच्या पैशांनी हे फार्म हाऊस घेतलं आणि आता त्याचा चेला जोगीला ओळखायलाही नकार देताय. व्हॉट नॉनसेन्स. कोण जोगी? कसला जोगी? मी कोणी जोगी वगैरे ओळखत नाही, समजलं? जर ओळखत नसाल तर हा जोगी तुमच्या पार्टीत काय करत होता? माझ्या पार्टीत 400 पेक्षा जास्त लोक आले होते. आता मी प्रत्येकाला तर ओळखत नाही ना. आणि उरला प्रश्न माझ्या फार्म हाऊसचा, तर ती माझ्या आयुष्यभराची कामाची कमाई आहे, समजलं काय? मकरंद बद्दल बोलतोयस ना तू? ते बघ, त्या ब्रीफ केस मध्ये त्याच्या विरुद्ध सगळे पुरावे गोळा केलेत. विक्रांतने मरण्याआधी मला सगळे पुरावे दिले होते. मकरंदला तर मी फाशीवर लटकवीनच आणि सोबत तुला पण लटकवीन. हे लाईटला काय झालं? स्विच तर ऑन आहे. झालं काय लाईटला? केसमध्ये सगळे पुरावे आहेत. मकरंदच्या हाती लागले नाही पाहिजे. हद्द आहे तुझी अभिजित, खरोखरच हद्द आहे. अरे सगळी मीडिया तुझ्या हात धुवून मागे लागली आहे. आता तर त्यांना लॉटरी लागली आहे. आता म्हणताय जयंतचा खुनी अभिजित आहे. सर, त्यांच्या बोलण्याने काय होतंय तुम्हाला माहितीये की मी निर्दोष आहे. पण तुला तिकडे जायची गरजच काय होती? त्या जयंतच्या घरात तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये स्पष्ट दिसतंय की जयंतच्या मृत्यूच्या वेळी तू तिकडे होतास. आणि एवढंच नाही, आता तर पूर्ण सीआयडी टीमवर आरोप होत आहेत की आम्ही तुला वाचवण्याचा प्रयत्न करतो. आरोप तर करणारच ना प्रद्युम्न. जयंत मकरंदच्या विरुद्ध नवीन पुरावे सादर करणार होता आणि अगदी 1 दिवस आधी त्याची हत्या झाली. हो, पण ते पुरावे गुन्हेगारांच्या हाती नाही लागले सर.
मी आणले तिथे. जयंतने मरण्याआधी सगळे पुरावे मला दिले होते. हे पुरावे, हा फोटोग्राफ्स, हे कागद, हे पुरावे पुरेसे नाहीयेत. मकरनला न्यायालयात शिक्षा मिळण्यासाठी पुरेसे नाहीयेत हे पुरावे. तर तो पेनड्राईव्ह, त्या पेनड्राईव्ह मधून काहीतरी समजेल ना? अभिजित, हा पेनड्राईव्ह पासवर्ड मागतोय. जयनने मरण्याआधी पासवर्ड वगैरे सांगितला होता? नाही सर, याआधी की ते काही बोलू शकतील, त्यांचा मृत्यू झाला होता. अरे रे. हॅलो, हा पूर्वी. बरं, ओके, ठीक आहे सर. आताच कळलंय की जोगीला जयंत यांच्या पार्टीला कोण घेऊन गेलं होतं. कोण घेऊन गेलं होतं? स्वतः जयंत यांची पीए सोनल. सर हे काय आहे? सोनल, पूर्वी जरा चेक कर. सोनल, सर आत तर कोणीच नाहीये. सर वर कोणीच नाहीये. सर मग ही सोनल गेली कुठे असेल? व्हिडिओ कॉल. वेलकम अभिजीत. मकरनच्या महालामध्ये तुझं स्वागत आहे. पुरावे येतात बॉस. मकरंद, पुरावे तुला मिळाले आहेत. आता सोनलला जाऊ दे. हो, तसंही ते म्हणतात ना की मरणाऱ्याची शेवटची इच्छा अपूर्ण राहता कामा नये. सोनलला बोलाव. चाल. सर तुम्ही? सोनल तू ठीक आहेस? हो सर, मी ठीक आहे. तू जा इथून. पण सर तुम्ही? माझी काळजी करू नकोस, तू जा. जा. सोनल, तूही? मानलं की नाही माझ्या बुद्धीला? तुम्हा CID वाला नाही, मी गुंगारा दिला.
हाच पासवर्ड ठेवणार. मकरंद विल डाय. आता बोलणं थांबायचं आणि काम सुरू करायचं. मरायची वेळ आली. वेळ झाली नाही झाली. ओ मॅग्नेट, तुम्हाला काय वाटतं? चुंबकाला हत्यार बनवणं फक्त तुम्हालाच जमतं? हा? या ब्रीफ केसमध्ये तसाच चुंबक आहे जसं तुम्ही त्या गाडीत लावलं होतं विक्रांतला मारण्यासाठी. मकरंद, तुझा खेळ संपला. पैशांसाठी तुझ्या बॉसला दगा दिलास? हं? कॉंग्रॅच्युलेशन्स अभिजित. फायनली तुझ्यावर लागलेले सगळे आरोप आज धुवून निघाले आणि पुन्हा एकदा त्याच अभिमानाने तू सीआयडीची ड्युटी जॉईन करू शकतोस. थँक्यू सर. सर, आम्ही आरवीला वाचवलेलं आहे सर. मकरंदच्या साथीदारांना माहिती होतं की विक्रांतने तिला कुठे कैद करून ठेवलंय. पण सर, जयंत यांचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. मकरंदला तुरुंगात धाडण्याचं. चला, ठीकच आहे. ऑल इज वेल दॅट एंड्स वेल. वेलकम बॅक इन ब्युरो अगेन.